फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले। भालेराव ब्लॉग्स मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी निघलोय घरामधनं। आम्ही या ठिकाणी शिंदे आहे माझा मित्र, शिंदेला त्याच्या गावाकडे जायचं होतं। कंटाळ्याला शिंदे या ठिकाणी ऑटोमध्ये बसला आणि निघाला ते त्याच्या गावाकडे। बाय बाय करत निघाली त्याची स्वारी। मित्र आमचा गेलेला आहे आणि आम्ही चाललोय आता चहा प्यायला। चहाच्या स्टॉलवरती मी येऊन बसलेलो। या ठिकाणी चहाचा वेट करत पाहत होतो तर भैया चहा ग्लासमध्ये चहा घेत होता आणि आपल्याला इकडे आणून देणार होता। तेवढ्यातच चहाची एंट्री झाली। गरगरम चहाचाही हवेलाही सोट पेटला होता आणि तेवढ्यातच पाहतोय तर हवेचं मस्त चुसका मारत मी या ठिकाणी चहा संपवलेला। तुम्ही पाहू शकता की आम्हाला समजलंच नव्हतं आणि गाडी पंक्चर निघाली। गाडी पंक्चर निघाली म्हणलं चला आता बाबा गाडीचं काम काढलेलं आहे तर मग चला पंक्चर काढून घेऊया। तोपर्यंत मग मी इथं थांबलेलो आणि गाडीचा व्हिडिओ बनवून काढला होता। तेवढ्यात हे काका बोलले की म्हणून मेणी वेळ लागेल थोडासा, म्हणून अर्धा तास म्हणून तुला बोलेल बाई। मग मी लगेच निघालो आणि चाललं, म्हटलं की चला येथून येऊ। थोडंसं निघालो आम्ही ते अमळनेरला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा रोड आम्ही संपवत आणि गाठत या ठिकाणी तर खूप सुंदर आणि दृश्य पाहतो मी हा निसर्गरम्य पाहत गेलो। तेवढ्यातच सुंदर अशा कारी समोर येत होत्या। म्हटलं की बाबा आमच्याकडे कधी येईल कार, काय सांगावं कधी येईल। पण अमळनेर मंगल ग्रह मंदिरापाशी आपण पोहोचलेलो आहोत। नमस्कार, आम्ही आलेलो अमळनेर मंगळ ग्रह या मंदिरापाशी आणि या जिल्ह्यामधील अमळनेर तालुक्यामध्ये आहे मंगल ग्रहांचं मंदिर। या ठिकाणी आम्ही म्हटलं की चला आता याच रविवारी आणि संडे त्यामुळे काय करते गुरुपौर्णिमा आहे, चला मग मस्त पाया पडून येऊयात। हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग। मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे या ठिकाणी येऊन आपण बारीला लागू शकतो। बारीला लागून म्हणजे या ठिकाणी गर्दी नसल्यामुळे आपण मोकळ्याच व्यवस्थेमध्ये जातो आहे। हा आहे मी, मला तर ओळखून जाईल बाबा सर मी जातो तुला याने सांगेल मी। नंतर या ठिकाणी पाहू शकतो ओम ओम कारेश्वर नमः ओम श्री गणेशाय नमः म्हणून बेळणी करून पाय धुवून घेतले आणि मस्त लगे माशी आपल्या पायावरती पाणी सोडत होते। तेवढंच आम्ही मस्त मंदिराचा क्लोरीचा व्ह्यू पाहिला। व्ह्यू पाहिल्याच्या नंतर ट्रेडिंगल व्ह्यू म्हणजे मस्त दिसत होता। या ठिकाणी पण सेवेकरी आहेत, आम्हाला वाटलं की कोणीच नाही पण सेवेकरी मधून मस्त आहेत। या ठिकाणी पाहू शकता आपण मस्त दर्शनासाठी आलेलो हनुमान मी आणि नारायण। ह्या आहे तुम्हाला मंगळ ग्रह आहे ना, हा मंगळ ग्रह तुम्ही पाहू शकता। मस्त मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि मंगळ ग्रह म्हणल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर एकच मंदिर आहे असं मला तर वाटतं। तर आम्ही मस्त गंध वगैरे लावलाय म्हणजे यांना म्हणलं की अरे गंध लावता वेळेस एक व्हिडिओ तरी घ्यायचा होता ना राव, चांगलं वाटलं असता। तेवढ्यातच म्हणलं की चला बाहेरचा व्ह्यू घेऊयात। बाहेरचा मस्त व्ह्यू पाहिला आणि तेवढ्यात ही सुंदर जोडपे पण आम्हाला दिसत होते। पण हे रेग्युलरिटी पण खूप चांगली होती ना म्हणून खूप स्थितवतलं वाटलं की स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया। तर मला स्वामी समर्थ मस्त वडाखाली बसलेले होते। म्हणलं की स्वामी समर्थ बाबा काय चालले, मग तुला बरं काय ना बाबा बसलेलो आहे। म्हणलं चालतं की आमचं पण घरी येत जा कधीतरी, तुला बरोबर येईल की म्हणून बसलेलं। मग दर्शन घेतलं आणि मस्त या ठिकाणी व्ह्यूज पण छान होता। आईस्क्रीम खायची म्हणलं पण आईस्क्रीम खावा म्हणलं तर पैसेच नव्हते म्हणलं जाऊ दे बाबा आता काय नाही आईस्क्रीम तर नाही खायची आपल्याला। घेतली एंट्री आणि लगेच मग मी म्हटलं की चला आता आपल्या इकडे मंत्रविधी दिसतोय तर मंत्रांचं विधीकरण आपल्याला चांगलं वाटतं, मग चला आपण तिकडे दर्शन घेऊया। तेव्हा मग आम्ही आलो रे बाबा, आम्ही आलो तर त्रिमूर्ती दत्तात्रय होते। दत्तात्रेयचं दर्शन घेतलेलं आम्ही। दर्शन घेता वेळेस तुम्ही पाहू शकता की मस्त अभिषेक सुरू होता। अभिषेकांचा मान कुणीतरी घेतलेला होता। या ठिकाणी अभिषेक खूप भारी होता म्हणजे गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरूंचं दर्शन आपल्याला भेटलं आहे। ओम श्री गणेशाय नमः मग हे तुम्ही पाहू शकता हे केलं आहे आणि कोणत्याही आठवर जे तुम्हाला लागलेलं दिसतं मंगळ ग्रहाचं मस्त आपला ट्रेडिंग व्ह्यू झालेला आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता की आपलं ट्रेडिंग मस्त होतंय, व्हिडिओ पण आपला मस्त शूट होतोय। व्हिडिओचे शेवटचे तुम्हाला धन्यवाद। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही आभार। व्हिडिओला लगेच तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तेवढ्यातच आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या।